मित्रांनो बघा, तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलंच होतं, तर आपल्याला डामर रोड सारखा रोड बनवायचा होता. तरी पाहू शकता तुम्ही, हे बघा इथं तुमचं गाडं बैल पण येत नव्हतं, मोटरसायकल पण येत नव्हतं. पाहू शकता तुम्ही आपला रोड आता बनवलेला. हे बघा पूर्ण आता आपला रोडचं काम पूर्णतः झालेलं आहे. तरी मुरुम टाकून त्याच्यावर आपलं जेसीबीचं साह्याने सगळं जो मुरुम आहे आपला तो पसरून घेतला मित्रांनो. आणि बघा इकडं तुमचे आंब्यांचा बाग आहे, इकडं पण आंब्यांचा बाग आहे आणि मधूनच आपण रस्ताचा प्लॅन केला मित्रांनो. हा रस्त्याचा प्लॅन कोणी नव्हे तर ते आपल्या शेतकऱ्याने केलेला आहे. तरी पाहू शकता तुम्ही आपलं काम आता पूर्णतः झालेलं आहे. तरी हे बघा आपले भाऊंना एकदम फ्री माणसं आहेत, काही वांधा नाही. कसं वाटलं भाऊंनो काम करून? दिवसभर काम केलेलं आहे यांनी, तरी पण बघा त्यांच्या मनात किती उत्साह आहे. पाहू शकता तुम्ही, हे आहेत सुरेश भाऊ ट्रॅक्टरवाले आणि फुटबॉल भाऊ आणि हा आहे आपला गोलू भाऊ. तरी पाहू शकता तुम्ही दोन ट्रॅक्टर चालू होते आपले. परवा पण होते, काल पाऊस पडून गेला होता त्याच्यामुळे आपलं ते काम थांबलं होतं. तरी आज आपण क्लिअर केलेलं आहे मित्रांनो. तरी मित्रांनो हे बघा, परवाच्या दिवशी तुम्हाला सांगितलं होतं आमचं जेसीबी तिकडं फसून गेलं होतं. म्हणजे जेसीबी ट्रॅक्टरांना किंवा दुसऱ्या वस्तूकांना काढून आमचं जेसीबी फसून गेलं होतं आणि आमचा ड्रायव्हर पण अडकून गेला होता तिथं. आणि असा पाऊस चालू झाला तर नको विचारत तुम्ही, म्हणजे तो भाऊ कुठे आहे ते पण आम्हाला माहित नव्हतं. मग पाऊस कमी झाला, मग त्याला पाहिलं तर तो भाऊ तिथं झाडांमध्ये अडकलेला होता. काय सांगू तुम्हाला आता. तरी मित्रांनो बघा एकदम अट्टल माणूस आहे, गोकुळ भाऊ आहे आळ्याखेडचे. आणि मित्रांनो पाहू शकता तुम्ही, बघा आपल्याला इथं गोडाऊन बनवायचं आहे मित्रांनो. तर पूर्ण आपलं म्हणजे इथं कोणी आखणारा नाही आहे, कोणी नाही आहे. आम्हीच आमचे माणसं लावून आपले जे ट्रॅक्टरवाले भाऊ जेसीबीवाले भाऊ आहेत आम्हीच आमचं काम करून क्लिअर करून घेतलेलं आहे मित्रांनो. पाहू शकता तुम्ही इथं आपल्याला गोडाऊन येतं आहे 14 बाय 70 फुटावर येतं आहे मित्रांनो. म्हणजे जेणेकरून जे आपले पुढं आंबेचे जे फळं येणार आहेत ते इथंच आपण माल हे करणार आहेत मित्रांनो. माल पॅक करून आपण आणि जर एक्सपोर्ट जमला तर एक्सपोर्ट पण करू मित्रांनो. तसेच मित्रांनो सांगायचं तात्पर्य एकच आहे, जेवढं आपल्याकडनं चांगलं होत असेल तर कोणाला पण आपल्याला जेवढी थोडीफार पण माहिती कोणाला मिळाली तर चांगली गोष्ट आहे मित्रांनो. तरी मित्रांनो हेच सांगू इच्छितो मी तुम्हाला. तसेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला घंटेला तुम्ही क्लिक करा मित्रांनो. आणि तसेच इंस्टाग्राम फेसबुकला पण फॉलो करा. धन्यवाद मित्रांनो.